हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश मोहिर एंटरटेनमेंट. आणि मित्रांनो, आज चैत्र सप्तमीच्या शुभदिनी आपण आई एकविरेच्या पालखीचा ब्लॉग बनवण्यासाठी इथे आलो आहोत. आणि हा ब्लॉग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण जनसमुदाय एवढी जास्त गर्दी आहे आणि अक्षरशः स्वर्गातली फिलिंग आहे. एकदम मनमोहक दृश्य आहेत आणि आई माऊलीचं दर्शन देखील पालखीच्या रूपामध्ये डेफिनेटलीच होणार आहे. म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आई माऊलीचा उदो. हॅलो गाय, तर बघा मी सर्वांना माझ्या स्वखर्चाने एकविरेला घेऊन चाललेलो आहे पालखीला. सर्वांना माझ्याकडनं एक ट्रीट आहे, एक पिकनिक आहे माझ्याकडनं. फुल फायनान्स केलेलं आहे. एका वेळी हॉटेलचा तरी खर्च करते का बघू. ऐकायला नाही आलं ना तुम्हाला, लक्ष देऊ नका. काही जलकी लोक आहेत ती बोलतात आपल्याला असं मध्ये मध्ये. बोला आता परत. सो गाईज, तुम्ही बघू शकता कसं 2 रिक्षांमध्ये एक टेंट बनवलेला आहे, एकदम लेटेस्ट. मी पण असा प्रयोग करू शकता कधीतरी. तुमची चिंता आहे मला असं चला पतला बनाया. विशेष टिप्पणी द्या, 1 मिनिट विशेष टिप्पणी द्या. कसं वाटतं टिप्पणी? काही ना, गाड्या घेऊन येऊ नका इकडे. नैतिक जा ना बसून. थोडी जागा जास्त भेटेल ना. राकेश मोहिर एंटरटेनमेंट.
समोरच्या मंडपात स्थानापन्न झालेली आहे. देवीची मुख्य पालखी आहे. भरपूर गरम होत होता आणि मस्त आता थंड असं वातावरण झालंय आणि पाऊस पण तसा बऱ्यापैकी छानच आलेला आहे. एक कट करावा लागेल नाही तर मग ते इथे लिहावं लागेल काय आपल्याला काय बोलतात तो हाँ सेहत के लिए हानिकारक होता है. अरे पैसा क्या अपन यू पैदा कर सकता खेरू भाई. मौसम मस्ताना हे नसताना. मला बऱ्याच दारूची आठवण येतात लगेच पाऊस पडला नाही तर. चालू है और पावसाला हाँ उनसाला मतलब वो होता है क्लाइमेट का एक वो मतलब होता है प्रकार होता है. आप मतलब समझने की कोशिश कीजिए और काफी मिक्स सा होता है. ऊन भी होता है पाउस भी इसलिए उसको उनसाला भी कहते हैं. हे गाईज सो मुसळधार पाऊस आलेला आहे आणि हा आपला परतीचा प्रवास आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा गाईज. आय होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये एक नवीन विषय घेऊन. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.